या समाजाने तब्बल 900 वर्षापूर्वी पिरियड्सला अपवित्र नाही तर नैसर्गिक मानलं होतं. तर महाराष्ट्रातील जातींचा इतिहास सिरीज मधील हा आहे पाठ 12वा. तर लिंगायत समाजातील अनुयायी गळ्यात लिंग धारण करतात. लिंग आयत करणारे म्हणजे ते धारण करणारे ते लिंगायत. या समाजाची सुरुवात 12व्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी कर्नाटकात केली. आज आपण लोकशाही आणि संसदेच्या गप्पा मारतो, पण बसवेश्वरांनी 12व्या शतकात अनुभव मंडपची स्थापना केली. येथे राजापासून ते अगदी तळागाळातील कष्टकऱ्यांपर्यंत आणि पुरुषापासून ते महिलांपर्यंत सर्वांना समान मानले जाई. येथे केवळ धार्मिक नाही तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषयावरती सुद्धा तुम्हाला खुली चर्चा करता येत असे. जात किंवा लिंगाच्या आधारावरती कोणालाही प्रवेश नाकारला जात नव्हता. तसेच त्या काळात देवाची पूजा करण्याचा अधिकार फक्त विशिष्ट वर्गालाच होता. पण त्यांनी ते मोडून काढत सांगितलं की प्रत्येकाने आपल्या गळ्यातील इष्टलिंग तळ हातावर ठेवून थेट देवाची प्रार्थना करावी. देवापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची तुम्हाला गरज नाही. आणि त्या काळात जाती व्यवस्था इतकी कडक असतानाही बसवेश्वरांनी थेट एका ब्राह्मण मुलीचा विवाह चांभार समाजातील मुलाशी लावून दिला. लिंगायत हा वेगळा धर्म असल्याचा दावा काही अभ्यासक करत असले तरी काही अभ्यासकांच्या मते लिंगायत हा धर्म नाही. लिंगायत समाज कर्नाटकाबरोबरच महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर, लातूर, धाराशिव, बीड, नांदेड आणि इतर भागात मोठ्या प्रमाणात आहे. कर्नाटकमधील अनेक मुख्यमंत्री देणारा हा समाज शिक्षण, उद्योग, शेती, राजकारण आणि सामाजिक कार्यात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. तर त्यांच्यासाठी एक लाईक करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.